द रिपब्लिकन विजन चैनल में आप सभी दर्शकों का स्वागत है। सरकार द्वारा लगाए जा रहे प्रीपेड मीटर का हर स्तर पर विरोध हो रहा है। गरीब, दलित, आदिवासी, पिछड़ा वर्ग इससे प्रभावित होगा। यह जन विरोधी योजना है। इस योजना से जनता में रोष है। आम जनता के समस्याओं के साथ हमेशा खड़ी रहने वाली संयुक्त रिपब्लिकन आघाड़ी ने 20 जून 2024 को इंदौरा स्थित बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे पुतला परिसर में प्रीपेड मीटर के खिलाफ भव्य नारे निर्देशन किए। प्रीपेड मीटर या संदर्भामध्ये जेव्हा हा निर्णय झाला, सरसकट या देशातल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये हे प्रीपेड लावण्याचं काम, त्याचा निर्णय घेण्याचं काम या सरकारनं केलं। झालं मधामध्ये काय की या विरोधामध्ये या देशामध्ये, या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या शहरामध्ये एकदम फार मोठ्या स्वरूपामध्ये या प्रीपेड मीटरच्या विरोधामध्ये जनमानसाचा आवाज मोठ्या प्रमाणामध्ये उठविला गेला। हा जनमानसाचा आवाज नुकताच लोकसभेनंतर उठला होता। लोकसभेमध्ये काय परिस्थिती झाली हे बीजेपीला कळलं होतं। त्यामुळे या जनतेचा आता आवाज मोठ्या स्वरूपात उठला, याची त्यांनी त्वरित दखल घेऊन कपटीपणाने एक निर्णय घेतला। कपटीपणाने मी याकरता म्हटलं की मुंबईतल्या सह्याद्री या शासकीय निवासस्थानी या हरामखोर फडणवीसनी मंत्रिमंडळाची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला की प्रीपेड लावण्याचं जे काम आहे सध्या बंद ठेवण्यात यावं। म्हणजे अस्थायी स्वरूपाचे जे मेमोरंडम जे लिहिण्यात आलं, त्या बुकमध्ये असं लिहिण्यात आलं, त्या निर्णयामध्ये असं लिहिण्यात आलं की जनतेचा रोष पाहून सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे इलेक्ट्रिक मीटर लावण्याचा, नवीन प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर लावण्याचा निर्णय रद्द करण्यात येते। मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की हा अस्थायी निर्णय आहे, स्थायी स्वरूपाचा नाही। आणि म्हणून या लढ्याची सुरुवात करताना रिपब्लिकन आघाडीने या लढ्याची सुरुवात करताना आपल्या निवेदनामध्येच म्हटलं आहे की मागणी आहे, प्रमुख मागणी आहे, अनेकांच्या लक्षात आलं नसतं। ही संयुक्त रिपब्लिकनची अशी मागणी आहे, कायम स्वरूपी नवीन प्रीपेड इलेक्ट्रिक बंद करण्यात यावा। कायम स्वरूपी आम्ही शब्द टाकला। हा पहिल्यांदा कुठल्या तरी संघटनेने पहिल्यांदा शब्द वापरला आहे, त्यामध्ये रिपब्लिकन आघाडी प्रथम क्रमांकावर। सरकार अडानी अंबानी जैसे पूंजीपतियों के इशारे पर आम आदमी को लूटने का निर्णय ले रही है। यह निर्णय जनविरोधी निर्णय है। रिपब्लिकन पार्टी की ये कंसेप्ट है कि देश में रहने वाला जो भी दबा कुचला, पीड़ित, शोषित, वंचित, मजदूर, किसान, गरीब, ये जो वर्ग है, इसको सरकार की ओर से तमाम सुविधाएं दी जानी चाहिए। लेकिन हम लोग देख रहे हैं कि पूंजीपति के इशारे पर नाचने वाले, पूंजीपति के हाथ में बिक जाने वाले ये हमारे नेता आज जनता को लूटने के लिए प्रीपेड मीटर के नाम से हमें हमारी आर्थिक लूट कर रहे हैं। बड़े पैमाने पे हमारे खून पसीने की जो कमाई है उसे लूटने का काम ये शिंदे और फडणवीस सरकार कर रही है, जिसके खिलाफ संयुक्त रिपब्लिकन आघाड़ी मोर्चा लेकर आज आप लोगों के सामने है। आम जनता के तमाम सुख दुख के साथ संयुक्त रिपब्लिकन आघाड़ी खड़ी है। फडणवीस की दादागिरी नहीं चलेगी। ऊर्जा मंत्री मुर्दाबाद, ऊर्जा मंत्री मुर्दाबाद, भारत जनता मुर्दाबाद। अवैध लूट की टक्कर में फडणवीस की दादागिरी नहीं चलेगी, फडणवीस की बदमाशी नहीं चलेगी। प्रीपेड मीटर बंद करो, प्रीपेड मीटर बंद करो। महाराष्ट्र शासनाच्या
जो निर्णय होता की सर्वत्र प्रीपेड मीटर लावून ह्या आपल्या मजदूरांना, मजदूर म्हणा किंवा सर्वसामान्य मध्यमवर्गीय म्हणा, यांच्यावर एक प्रकारचा अन्याय होणार आहे. प्रीपेड मीटर म्हणजे आपला पैसा संपला की आपली लाईट बंद होईल. आज जी पद्धत आहे त्यामध्ये आम्हाला सवलत असते, त्या सवलतीमध्ये आम्ही बिल भरू शकतो. परंतु ही जी सवलत आहे ही सुद्धा सवलत महाराष्ट्र शासन आमच्याकडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आज आम्ही संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या द्वारे या प्रीपेड मीटरच्या विरोधामध्ये इथे नारे निदर्शनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. याद्वारे आम्ही सरकारला हे सूचित करू इच्छितो, जर तुम्ही हा निर्णय परत घेतला नाही तर हा एक लहान कार्यनिर्देशनाचा कार्यक्रम आहे. याच्या पुढे आम्ही संयुक्त रिपब्लिकनच्या आघाडीच्या माध्यमातून याहीपेक्षा उग्र आंदोलन करू आणि रोडावरची लढाई लढण्यास आम्ही तयार राहू, हे या ऊर्जा मंत्र्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. याद्वारे मी एवढंच बोलतो. जय भीम. मीटर के द्वारा उनका आर्थिक शोषण किया जा रहा है, ऐसा हमें लगता है. जब से ये फडणवीस सरकार आया है उन्होंने प्रीपेड मीटर का जो प्रस्ताव लाया है, निश्चित ही इसका सीधा हमारे जो गरीब लोग हैं, आर्थिक दुर्बल लोग हैं, उनके आर्थिक साथियों पर प्रभाव पड़ा है और इसके वजह से उनका जो आर्थिक शोषण हो रहा है, ऐसा मुझे लगता है. इसलिए तुरंत इस प्रीपेड मीटर के ऊपर बंदी लाया जाए. क्योंकि ये नारे निदर्शनों का कार्य है और ये सीमित समय के लिए आगाज किया जा रहा है, तो इसीलिए सभी से विनती है मेरी कि चंद शब्दों में अपनी जो बात है वो रखने की कोशिश करें. गुंजाइश की दादागिरी नहीं चलेगी, की बेईमानी नहीं चलेगी. संयुक्त रिपब्लिकन आघाडीतर्फे प्रीपेड मीटर जे महाराष्ट्र शासनानं अदानीच्या कंपनीला दिलेलं आहे, त्या प्रीपेड मीटरच्या संयुक्त रिपब्लिकन आघाडीद्वारे आम्ही विरोध करतो. आणि त्या विरोधामध्ये हे आजचं पहिलं एक पाऊल आहे. महाराष्ट्र शासनाला आम्ही चेतावणी देत आहोत, शिंदे सरकारला याद्वारे आम्ही एक चेतावणी देत आहोत की प्रीपेड मीटर हे त्यांनी योजना बंद करावी आणि गोरगरीब जे लोक आहेत, हातमजूर आहेत, कामगार आहेत, त्यांना न्याय द्यावा, एवढंच मी या प्रसंगी बोलतो. जय भीम. धन्यवाद. अनेक मार्गांनी जनतेचं लूटपाट करीत आहे. त्यामधली एक त्यांनी नव्यानं लूटपाटीची योजना निर्धारित केलेली आहे, ते प्रीपेड मीटर कार्ड. यातूनही आपल्याला लूटपाटीचं त्यांनी एक योजना राबवित आहे, ते बंद होण्यासाठी आपण रिपब्लिकन आघाडीच्या वतीने हे बंद होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. याची दखल शासनाने यात घ्यावी अशी रिपब्लिकन आघाडीची आव्हान आहे, तरीका त्यांनी याची दखल घ्यावी. जय भीम. नमो. संयुक्त मुद्देमाने मानलेली संयुक्त रिपब्लिकन व नागपूर शहरामध्ये रिपब्लिकन पक्षात गरिबांच्या सोबत राहण्याचं काम केलं. स्लम एरियामध्ये झोपडपट्ट्या बसवण्याचं काम केलं, पट्टे मिळवून देण्याचं काम केलं. इलेक्ट्रिक देण्यापासून तर नळ देण्याच्यापासून रिपब्लिकन पक्ष सदैव तत्पर राहिलेला. त्याच दृष्टिकोनातून बरेच दिवसानंतर आज जो गरिबांवर अन्याय अत्याचार होत आहे, सरकार आपली मनमानी करून ठेकेदारी पद्धतीने एखादा मोठ्या उद्योगपतीला कॉन्ट्रॅक्ट देऊ गरिबावर प्रीपेड मीटर लादून जो अन्याय होत आहे त्या अन्यायापासून तुम्हाला दूर करण्यासाठी, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना न्याय मिळण्यासाठी आजचा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेत आहोत. भविष्यात आपण मोठे आंदोलन करणार आहोत. आजच्या या आंदोलनामध्ये काही काळ होईना पण आपण या ठिकाणी सामील झाला. आपल्या सर्वांच्या ठिकाणी संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या वतीने आपले आभार मानतो. आणि आजचा हा नारे निदर्शनाचा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचे निवेदन या राज्याचे गृहमंत्री, ऊर्जा मंत्री
देवेंद्र फडणवीस यांना आपण हे निवेदन देणार आहोत। या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे मुख्य अभियंता यांना सुद्धा आपण या ठिकाणी निवेदन देणार आहोत। याची शासनाने दखल घ्यावी आणि 2 वाजता कॉन्फरन्स हॉलमध्ये येणाऱ्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर चर्चा करण्याकरिता रिपब्लिकन आंबेडकरांचे विचार या नागपूर शहरामध्ये कसे रुजवता येईल, आपल्या विचाराच्या रिपब्लिकन पक्षाच्या विचाराच्या आमदार किंवा प्रतिनिधी कसा निवडून येईल, यासाठी एक अत्यंत महत्वाची बैठक रविवारला रवि भवन इथे आयोजित करण्यात आलेली आहे। आपण दादागिरी नहीं चलेगी, फडणवीस की बेईमानी नहीं चलेगी, अमीरों को साथ देना नहीं चलेगा, गरीबों पे अन्याय करना बंद करो, गरीबों पे अन्याय नहीं चलेगा, गरीबों पे अन्याय नहीं चलेगा, प्रीपेड मीटर नहीं चलेगा, प्रीपेड मीटर बंद करो, हाथ उठा के बोलो बंद करो, आराम से बोलो